जालन्याबंदची हाक दिलेली आहे, कसं बघतो तुम्ही सगळं? खरं तर सीमावादाचा प्रश्न उद्भवण्याचं काहीही कारण नाही. सीमावादाचा प्रश्न आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासाठी आहे. जेव्हा मराठी भाषिक विभाग गाव हे कर्नाटकच्या सीमेमध्ये आणि कर्नाटक राज्यामध्ये देण्यात आले, तेव्हापासून मराठी भाषिकांची ही मागणी आहे की आम्ही मराठी भाषिक आहोत, आम्हाला महाराष्ट्राशी जोडण्यात यावं. जत तालुक्यातून हा प्रश्न पुन्हा एकदा निघाला आणि काही ठिकाणी प्रामुख्याने काही राजकीय पक्ष आहे. जसं जर नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं तर तिथच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमची गावं हे गुजरातमध्ये जोडण्यात यावी अशी मागणी केली. तर यामध्ये थोडासा राजकीय कारण सुद्धा दिसते आहे. पण कर्नाटकला महाराष्ट्र सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे की गुंडागर्दी नाही चलेगी. जर गुंडागर्दी करून कोणी मराठी भाषिकांना त्रास देण्याचा स्वप्न बघत असेल ते स्वप्न उद्ध्वस्त करू. माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोघेही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी या संदर्भामध्ये दूरध्वनीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इशारा त्यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. काही मोजके गुंड या अगोदरही आपण पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारा जेव्हा पकडला गेला तेव्हा तो एका विशिष्ट राजकीय पक्षाचा होता. या मागचाही शोध घ्यावा लागेल की हे कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद हा नैसर्गिक आहे की हा मुद्दाम तयार करण्याची काही योजना करण्यात आली. पण जरी मुद्दाम तयार करण्याचा प्रयत्न कोणीही असेल, कोणत्याही राजकीय पक्षाचा असेल, महाराष्ट्र म्हणून त्यांचा हा प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदींनी घोषित केला आहे. या संदर्भामध्ये जी आवश्यक आपल्याला स्टेप्स घ्याव्या लागतील ते घेतले जातील. सुधीर भाऊ, संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे की हा जो सीमावादाचा प्रश्न चिघळतो याला भाजपचं पाठबळ आहे आणि बेळगावला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी त्यांनी केली. नाही, ही मागणी तर विधानसभेत आम्हीही केली. काँग्रेसचे प्रधानमंत्री होते, काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, कर्नाटकमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. तेव्हा काँग्रेसच्या सरकारने स्पष्ट सांगितलं हे होणार, असं करता येणार नाही. आणि आता तर सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टामध्ये केस असताना तुम्हाला अशी भौगोलिक परिस्थितीमध्ये बदल करणं शक्यच नाही. संजय राऊत असे म्हणले की सरकार घाबरत आहे, मुख्यमंत्री जर घाबरत असेल तर त्यांना आम्ही आमच्या सुरक्षेमध्ये घेऊन नाही, दोन वर्ष त्यांचं सरकार होतं, मग का मर्दपणा नाही दाखवला? स्वतःबद्दल आत्मचिंतन करून स्वतःला अशा उपमा देण्याचं काम तेच करू शकतात. तुम्ही असं आरोप केला की याबद्दल कोणतरी षडयंत्र असावं, जाणीवपूर्वक कुठलातरी पक्ष हा मुद्दा उठून काढला असेल. कोण पक्ष असेल? नाही, नाशिकमध्ये तर तुम्ही बघितलं ना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तिच्या गावकऱ्यांची गुजरातमध्ये जोडायचं सांगितलं. मागे बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात जी घटना झाली तेव्हा कोण पकडलं गेलं तुम्हाला माहिती आहे ना? तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता. अनेक सीमावर्ती भागातील महाराष्ट्रामधल्या जी गावं आहेत ती गावं दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी तयार आहेत. चंद्रपूरमध्ये सुद्धा अशी काही गावं आहेत ज्यांना महाराष्ट्रात राहायचं नाही. चंद्रपूरमध्ये अशी कोणतीही गावं नाही. चुकीची माहिती देऊ नका. दिल्लीतील पाणबुड्याशिवाय महाराष्ट्राच्या बसेस फोडल्या जाऊ शकत नाही असा आरोप संजय राऊत. नाही, बसेस तर मागचंही काँग्रेसचं सरकार असताना फुटली आहेत. दोन्हीकडे मुख्यमंत्री काँग्रेसचे होते. मी विधानसभेचा सदस्य म्हणून तेव्हा त्या ठरावात मीही भाग घेतला होता जेव्हा आम्ही कर्नाटक सरकारच्या संदर्भातला प्रस्ताव विधानसभेत आणला. आणि अनेक वर्ष देशात प्रधानमंत्री काँग्रेसचे, राज्यात मुख्यमंत्री काँग्रेसचे आणि कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचे. आणि माझं तर आव्हान आहे की या संदर्भात सन्माननीय राहुल गांधींनी किंवा काँग्रेसचे अध्यक्ष श्री खडगेजी यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. त्यांनी सांगावं की कर्नाटकचा हा भाग महाराष्ट्रात जोडण्यात यावा. माझा चॅलेंज आहे. विरोधक शरद पवारांच्या नेतृत्वाच्या आंदोलनाची तयारी करते. हे सर्व मला वाटतं की जेव्हा तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये मागचं सरकार अपयशी झालं आणि आता शिंदे व फडणवीस, शिंदेचा एस आणि फडणवीसाचा एफ सुपर फास्ट काम करायला लागलेत, तेव्हा मात्र आता
यांना जनतेचे प्रश्न घेऊन जनतेच्या दरबारात जाणं शक्य नाही, कारण जनता विचारते. ठीक आहे, तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांना या सरकारने एवढी मदत केली पाहिजे, तुम्ही किती केली? तुम्ही म्हणता की नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये टाकले पाहिजे, हे सरकार तर टाकताय. तुमच्या कापूस कोंड्याची गोष्ट कधी संपली? तुम्ही जनतेच्या समोर जनतेचे प्रश्न घेऊन जाऊच शकत नाही. मग अशा प्रसंगी काय करायचं? अशा प्रसंगी 2 वर्ष जनतेला त्रास दिला, आता पुन्हा जनतेला त्रास देण्यासाठी या राजकीय नेत्यांना ही तर माहिती आहे की हा सुप्रीम कोर्टामध्ये प्रश्न आहे. अयोध्येचा प्रभू राम मंदिराचा प्रश्न ही सुप्रीम कोर्टात. पूर्ण देशाची आस्था होती, पूर्ण देशाची इच्छा होती, आग्रह होता, भावना होती, तरी सुप्रीम कोर्टाची वाट पाहावी लागली. तर काही प्रश्न जे काँग्रेसने विशेष करून पंडित नेहरूंनी जन्माला घातले, त्या प्रश्नाच्या संदर्भात यावर केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात असताना निर्णय कसा करू शकते? एग्जिट पोल आले हैं. देखो भाई, क्या लगता, ये तो मुझे तो भारतीय जनता पार्टी का मैं कार्यकर्ता हूँ, मुझे यही लगेगा भारतीय जनता पार्टी ये राष्ट्रवाद और देशभक्तों की पार्टी है, विकास के और अग्रसर पार्टी है. भारतीय जनता पार्टी ये भारत की जनता की पार्टी है, ये परिवार से दूर है, ये देश को परिवार मानने वाली पार्टी है. तो गुजरात में यही पार्टी का विजय होना चाहिए और हम जनता के बीच में जाके जनता के हृदय तक हमारा भाव, हमारी भावना को पहुंचाने के लिए हम गुजरात में हमने प्रचार किया है. मेरा विश्वास है कि गुजरात की जनता विकास की ओर देखते हुए भाजपा के साथ चलो, यही नारा देते हुए सरकार लाएगी. 27 वर्ष इसके पहले सरकार रही है और 5 वर्ष जनता चुन कर देगी. हम 5 वर्ष अच्छा काम करेंगे तो उसके भी आगे हमें एक्सटेंशन देंगे. देखो, सरकार की भूमिका स्पष्ट है. कोई गुंडे अगर वहां पे मराठी भाषिक लोगों को तकलीफ देने का पाप कर रहे, काम कर रहे हैं, तो ये गुंडों को जेरबंद करना चाहिए. और ये इशारा माननीय मुख्यमंत्री, माननीय उप मुख्यमंत्री महोदय ने वहां के मुख्यमंत्री को दिया है. ये कोई राजनीतिक पार्टियों का मसला नहीं है. कर्नाटक की कांग्रेस, कर्नाटक की राष्ट्रवादी, कर्नाटक में अगर शिवसेना गलती से होगी तो शिवसेना और कर्नाटक की भारतीय जनता पार्टी, ये कर्नाटक के मुद्दे में एक तरफ है. यहाँ पे हम राज्य के नाते भारतीय जनता पार्टी, शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी हम एक तरफ है. यहाँ राजनीतिक मसला है ही नहीं. क्या कर्नाटक की कांग्रेस या मल्लिकार्जुन खड़गे ये कहते हैं क्या कि ये सीमा में मराठी भाषिक जो गांव है, हमारे पंडित नेहरू जी ने गलती की थी, अब ये गांव महाराष्ट्र को दे दे, ऐसा कह रहे क्या? नहीं कह रहे. फेविकॉल लगाने के बाद भी मुंह खुल जाएगा, मगर अभी इनका खुल नहीं रहा है, क्योंकि ये राजनीतिक मसला ही नहीं है. ये मसला एक स्टेट वर्सेस दूसरे स्टेट का है. हमारे मराठी भाषिकों को कर्नाटक के सीमावाद में पंडित नेहरू की कांग्रेस ने फंसा दिया और हमेशा पंडित नेहरू जी ये महाराष्ट्र के बारे में आकस बुद्धि से काम करते थे. मैं कई निर्णय बता सकता हूँ. स्थानिक गुंडांचा उल्लेख केला, ते कोण गुंड आहे? स्थानिक गुंड नाही, ते तर पकडल्यानंतर समजेल. देखो, उनको जनता के प्रश्नों से कोई लेना देना अब रहा नहीं. उनको पता है ये मामला सुप्रीम कोर्ट में है. वो भी तो सरकार में थे, कांग्रेस, और बाद में कांग्रेस राष्ट्रवादी की सरकार 47 वर्ष 2 महीने 1 दिन रही है. अब उद्धव जी के नेतृत्व में सरकार रही है, तो क्यों नहीं प्रश्न हल किया? जरा बताइए कि आप मुख्यमंत्री थे तो कितनी बैठकें कर्नाटक सीमावाद पे गई? साल में कोई बैठक तक आपने नहीं ली कभी. आप 12 आमदारों के लिए, जैसा आपके खून में ऊर्जा थी, 12 आमदार, 12 विधायक, कभी कर्नाटक के बारे में कहा? संसद में कभी कभार कोई सन उत्सव की तरह कभी एखादा वाक्य भाषण दे दिया, हो गया? आपके मन में क्या कर्नाटक की भावना है? सुप्रीम कोर्ट में वकीलों को, जैसे माननीय एकनाथ शिंदे जी, माननीय देवेंद्र जी ने पूरी ताकत के साथ सुप्रीम कोर्ट की लड़ाई के लिए काम शुरू किया, आपने क्यों नहीं किया? ओबीसी भाइयों का राजकीय आरक्षण हो या कर्नाटक सीमा प्रश्न, आप तो तारखों पे नहीं जाते, वकीलों को फी नहीं देते, और आप अभी एकदम से बोल रहे प्यार उमड़ के आ गया मराठी भाषिकों के बारे में.
ये सब आश्चर्य की बात है। ये सिर्फ राजनीति कर रहे हैं। इनको सीमा का प्रश्न सुलझाने के लिए मेहनत करने की इच्छा नहीं थी। सरकार में तो यही थे ना, और मैं तो आज भी कह रहा हूँ, आप बिहार में जाते हो मुंबई की कारपोरेशन के लिए, तो सब शिष्टमंडल शरद पवार जी के नेतृत्व में जाके मल्लिकार्जुन खड़गे को मिलिए और उनको कहो कि कांग्रेस की गलती को सुधारने के लिए अभी वो स्पष्ट रूप से कहे कि ये गांव महाराष्ट्र को दे दीजिए। हाँ, काल आम्ही सिंहाची जोडी नर आणि मादी हे काल लायन सफारीमध्ये सोडली आहे। काल मी गुजरातच्या मंत्र्यांशी पुन्हा एकदा बोललो की आम्हाला अजून एक जोडी दिली पाहिजे। सिंह हे आपल्या पराक्रमाचं प्रतीक आहे, म्हणून आपल्या राष्ट्रीय चिन्ह अशोक चिन्हावर आपण बघितलं की आपला अशोक स्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह आहे आणि त्याच्यावर 4 सिंह आहे। सेंट्रल विस्टावर सुद्धा 4 सिंह आपण अंकित केले आहे आणि एखादा राजा जेव्हा राज्य कारभारासाठी बसतो त्यालाही सिंहासनच आपण म्हणतो। सिंहाचं अशा पद्धतीने पराक्रमाचं महत्त्व अधोरेखांकित केलं आहे। आत्ता आशियामध्ये फक्त गीर जुनागडच्या जंगलामध्ये सिंह राहिले। सिंह बघून नवीन जनरेशनला याचं ज्ञानही प्राप्त व्हावं यासाठी आपण सिंहाची जोडी काल सोडली। आणि अजून एका जोडीबद्दल कालच मी गुजरातच्या माननीय वनमंत्री महोदयांशी बोललो आहे। 8 तारखेनंतर पुन्हा एकदा एक जोडी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। नागपूरमध्ये सिंह येणार का सर? नागपूरमध्ये ज्या पद्धतीने गोरेवाडा त्या ठिकाणी सिंह भविष्यात येण्याची शक्यता आहे? गोरेवाडा प्राणी संग्रहालय हे प्राण्यांच्या संदर्भातलं अतिशय मोठं अभ्यास केंद्र, पर्यटन केंद्र व्हावं हा आमचा प्रयत्न आहे। इथं सिंहच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर आत्ता आमच्याकडे वाघ जेरबंद केले गेले आहे। साधारणतः 19च्या आसपास वाघ हे जेरबंद केले। जे जेरबंद केलेले वाघ आहे यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासामध्ये साधारणतः आपण सोडत नाही। या वाघांना जशी वस्तुविनिमय पद्धत आहे तशी प्राणी विनिमय पद्धतीतून अनेक राज्यातले जे प्राणी आपल्या राज्यात नाही असे प्राणी पशुपक्षी हे गोरेवाडा असेल, संजय गांधी असेल की आता नवीन आपण चंद्रपूरमध्ये जी सफारी प्रस्तावित केली आहे त्या दृष्टीने आपण काम करतोय। आता काही झू यांच्याशी आपलं बोलणं सुरू झालं आहे। बिहारने आपल्याला काही वाघ मागितले आहे, काही जामनगरच्या जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी एक अतिशय मोठ्या झूला परवानगी दिली त्यांनी काही वाघ मागितले आहे। आसाम सरकारला आम्ही गेंड्याच्या बदल्यात वाघ असं आम्ही काही करू शकतो का यावर आम्ही आता काम करतो आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला जैवविविधता जी प्राणीमात्रांमध्ये आहे ही पाहता यावी, अभ्यासता यावी आणि आपल्या माहितीकरता देशातलं एकमात्र केंद्र जे कोरोनानंतर प्रत्येकाला रिसर्चसाठी प्रत्येक देशाला आवश्यक वाटतं आहे त्या केंद्राची सुरुवात सुद्धा आपण नागपूरच्या गोरेवाड्यामध्ये केली की मनुष्याचे आजार डोमेस्टिक ॲनिमलमध्ये किंवा डोमेस्टिक ॲनिमलचे आजार मनुष्यामध्ये, जंगली वन्य प्राण्याचे आजार हे मनुष्यामध्ये किंवा मनुष्याचे आजार जंगली वन्य प्राण्यामध्ये, या संदर्भातली देशातली पहिली लॅब ही नागपूरमध्ये मी आता सुरू केली मागच्या 1 महिन्यापूर्वी। आणि हा सुद्धा एक मोठा रिसर्च सेंटर आपण करतोय। यामध्ये केंद्र सरकारने पूर्ण आर्थिक मदत केलेली आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून हत्तीच्या कळपाने मोठा धुमाकूळ घातलेला आहे, त्यामुळे पिकाचं मोठं नुकसान होत आहे। याचा बंदोबस्त कसा नाही, याचा बंदोबस्त करण्यासाठी काल महिब गुप्ता आणि आमची संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये काल बैठक झाली। हत्ती जे धानाचे पुंजणे हे पूर्णपणे उद्ध्वस्त करते आणि मदतीची जी मर्यादा आहे ती वाढवून द्यावी अशी मागणी तिथं सर्व राजकीय पक्षांनी केली आहे। आणि आत्ता काल जेव्हा बैठकीमध्ये मी त्यांना सूचना केली की हत्तीचा कळप हा पुन्हा
तिथून हाकलण्याचा प्रयत्न करा, पण नुकसान भरपाईचा स्वतंत्र GR काढून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईमध्ये मोठी आणि समाधानकारक वाढ केली पाहिजे, ही सूचना मी काल केली. आणि माझा विश्वास आहे की येणाऱ्या 8 दिवसात आम्ही तसा GR काढून शेतकऱ्यांच्या शेतमालाचं हत्तीच्या कारणाने जे नुकसान होतं, घराच्या संदर्भात आम्ही निर्णय केला, घराच्या नुकसानीला आम्ही मदत करतो, पण शेतमालाच्या नुकसानीला भरघोस मदत करून समाधानकारक मदत झाली पाहिजे. कारण हत्तीला जोपर्यंत आपण हुसकावून लावत नाही तोपर्यंत होणारं नुकसान हे भरून देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची निश्चित आहे आणि ती जबाबदारी आम्ही स्वीकारतोय. या संदर्भात आवश्यक असेल तर भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींशी या संदर्भातली सविस्तर चर्चा या GR नंतर आम्ही करू. हुसकावून लावण्यासाठी अनेक योजना केल्या जातात. त्याच्यामध्ये आवाज करणं किंवा त्या हत्तींना हुसकवण्यासाठी एका विशिष्ट रोडनी हाकाटी करत त्यांना नेणं, असे अनेक प्रयत्न केले जातात. या अगोदर आपण एक प्रयत्न केला होता, तो केला होता सिंधुदुर्गमध्ये. कर्नाटकमधून यामधले एक्सपर्ट आपण म्हणून हत्ती पकडले होते, पण त्यामध्ये कर्नाटकनी हत्ती पकडल्यानंतर दुर्दैवाने त्यापैकी एका हत्तीचा मृत्यू झाला आणि म्हणून तेव्हापासून हत्ती पकडण्यापेक्षा त्याला हुसकावून लावण्यावर जास्त जोर दिला जातो. हो, दिल्ली MCD निवडणुकाचा निकाल सुरू आहे. आतापर्यंत भाजपपेक्षा आम आदमी पार्टी सरस असलेलं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. तर कुठेतरी भाजपचा गट पोचवणार का त्याच्यावर? नाही, ठीक आहे, एखाद्या निवडणुकीमध्ये एखादा राजकीय पक्ष पुढे जातो. या देशामध्ये अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका होत असतात. कधी कोणी पुढे असतं, आपापला प्रयत्न आपल्याला करायचा असतो आणि शेवटी अंतिम निर्णय जनता करते. जसं मी गुजरातच्या बद्दल सांगितलं की गुजरातमध्ये आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न केला जनतेच्या हृदयापर्यंत आमच्या विकासाचा भाव पोचवण्याचा. तर अपेक्षा तर हीच राहील की आम्ही निवडून आलो पाहिजे. उद्या जर त्या ठिकाणी मी निकाल बघितले नाही, उद्या जनतेला जर वाटलं की भारतीय जनता पार्टीपेक्षा या पार्टीला मतदान करावं, तर शेवटी ती जनता सार्वभौम आहे लोकशाहीमध्ये, तो अधिकार त्यांना आहे. आणि आम्ही एखाद्या ठिकाणी पराभव झाला तरी सुद्धा पुढच्या विजयासाठी त्याच दिवशी आमचं नियोजन सुरू होतं. MCD के चुनाव के बारे में जो निर्णय है मुझे पता नहीं, मगर कहीं पे कोई कारपोरेशन में कभी पराभव विजय ये तो चक्र होता है. भारतीय जनता पार्टी क्या जीत में क्या हार में किंचित नहीं भयभीत में, क्योंकि हमारी पार्टी सत्ता श्रेष्ठ नहीं मानती, सच श्रेष्ठ मानती है, विकास श्रेष्ठ मानती है और उसी आधार पे आगे बढ़ती रही है. हम कोई पारिवारिक पार्टी नहीं चलाते, ये कोई पारिवारिक पार्टी नहीं है. बाकी पार्टियों में अपना परिवार ही देश है ऐसे मानने वाले लोग हैं. हमारे पार्टी में देश हमारा परिवार है, ऐसी सोच रखने वाली जनता और कार्यकर्ता है. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.